श्री स्वामी समर्थ मित्रांनो, डोळे बंद करा आणि मनात म्हणा ओम नमः शिवाय. आज मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीची अशी कथा जी श्रद्धा आणि भक्तीची खरी ताकद दाखवते. ही कथा आज तुम्ही ऐकली नाही तर काहीतरी मोठं मिस करत आहात. चला तर मग कथेला सुरुवात करूया. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीची ही पवित्र रात्र. पूर्वजन्मीची माता सती या शिवाच्या पत्नी होत्या, पण अपमान सहन न झाल्याने त्यांनी देहत्याग केला. भगवान शिव दुःखाने संसारापासून दूर गेले. काळानंतर सतीनेच हिमालयाच्या घरी माता पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला. लहानपणापासून पार्वतीच्या मनात एकच धैर्य, भगवान शिवांना पती म्हणून मिळवायचे. त्यासाठी त्यांनी खूप कठोर तपश्चर्या केली की देववर्गही चकित झाले. अन्न जल त्याग करून ध्यानात फक्त ओम नमः शिवाय असा जप केला. अखेरीस भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीची श्रद्धा तपासली, पण तिची भक्ती अढळ होती. आणि त्या दिवशी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची रात्र भगवान शिव आणि माता पार्वतीचा दिव्य विवाह झाला. देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. संपूर्ण सृष्टी आनंदाने भारावून गेली. म्हणूनच ही रात्र महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. म्हणतात, या रात्री जर तुम्ही मनापासून ओम नमः शिवाय जप केला तर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. ही रात्र फक्त सण नाही, ही श्रद्धा, संयम आणि विश्वासाची परीक्षा आहे. जर तुम्ही भगवान शिवावर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर तुमच्यावर शिव कृपा नक्की होईल. आणि अशाच भक्तिमय कथासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.